नमस्कार मंडळी, सर्वांना श्रावणाच्या व येणाऱ्या रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही निघालो आहोत 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्रावण महिन्यात आम्ही तिथे दर्शन घेतच असतो. खरं तर मंदिर जितकं अप्रतिम आहे तितकंच अप्रतिम या रस्त्यावरचा निसर्ग आहे. तर चला महादेवाचं दर्शन आणि या निसर्गाचा आनंद घेऊ. हर हर महादेव. आमचा साधारण 3 तासांचा प्रवास आहे. मंचर, राजगुरुनगर व पुढे डिंबे धरण या मार्गाने आम्ही भीमाशंकर या ठिकाणी जाणार आहोत. आम्ही घरातून 11 वाजता निघालो आहे. एक साधारण 2 ते 2.5 वाजतील आम्हाला मंदिरापर्यंत पोचायला. एवढ्या वर्षी आम्ही श्रावण महिन्यात जातो तिथे एक अनुभव घेतला आहे आम्ही की घरातून निघताना जरी आमच्या इथे ऊन असेल किंवा आभाळ पूर्ण मोकळं असेल, कुठेही पाऊस असेल, तर याच्या उलट वातावरण भीमाशंकरमध्ये असतं. त्यात आपल्याला गेल्यानंतर कळेलच, पण इथली आणि तिथली परिस्थिती पूर्ण वेगळी असते. आपण राजगुरुनगरपासून पुढं आलो आहे. तुम्हाला जाणवत असेल की इथलं वातावरण थोडं चेंज होत चाललं आहे. पुढे आपल्याला डिंबे धरणही लागेल, तिथे जाऊन बघूया आपण. निसर्ग आणि देवदर्शन जर तुम्हाला एकत्र करायचं असेल तर तुम्ही नक्की भीमाशंकरला या. कारण निसर्गात गेल्यानंतर मानसिक आणि देवाचं दर्शन केल्यानंतर आध्यात्मिक या दोन्ही प्रकारचं समाधान तुम्हाला भीमाशंकरला आल्यावर नक्कीच मिळेल. घाटाचा रस्ता आहे पूर्ण. जाताना आपल्याला ही छोटी छोटी गावं लागतात. जशी शहरात जशी वर्दळ असते तशी वर्दळ आपल्याला इकडे बघायला मिळत नाही. त्यामुळे नक्कीच आपल्याला इथे या रस्त्यावरती आसपासच्या परिसरात खूप शांती मिळेल, जी आजकाल सर्वांना खूप गरजेची आहे. इथून आपल्याला डिंबे धरण दिसतंय. हे थोडं लांब आहे. आपण जवळ गेल्यानंतर बघू डिंबे धरण कसं आहे. इथून उजव्या बाजूला जो रस्ता जातो तो डिंबे धरणाकडे जातो आणि इकडे भीमाशंकरकडे. या परिसरात पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे इकडे भाताची शेती जास्त प्रमाणात केली जाते. लाईट्स लावतो.
इथं समोर आपल्याला एक छोटा धबधबा दिसतोय, मिनी वॉटरफॉल. या रस्त्यावरती अनेक ठिकाणी तुम्हाला असे धबधबे पाहायला मिळतील. काही लोक इथं थांबलेली आहेत. नेचर जबरदस्त आहे. आता पुढच्या टर्नपासून घाट चालू होईल, तर अजून या रस्त्यावरचं नेचर घाटातून खूप सुंदर दिसेल. तर हा आपला पहिला टर्न आहे. घाटातला पहिला चढ आपल्याला लागलेला आहे. गाडी थोडी सावकाश. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण. सलग 5 एसटी आहे. हे जे तुम्हाला समोर दिसतंय ते डिंबे धरण आहे, जे आपण मगाशी रोडवरून येताना लांबून पाहिलेलं. आसपासचा परिसर खूप छान आहे इथला. भीमाशंकर अभयारण्य चालू झालं. 5-10 मिनिटात चालू होईल. इथे भाताची लावणी केलेली आहे.
तुम्हाला ठिकठिकाणी अशी भाताची लावणी करताना लोक दिसतील, कारण या परिसरात भाताचं पीक खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. स्लो व्हायचं जरा. इथून पुढे काही थोड्या वेळातच भीमाशंकर अभयारण्य लागेल. महाराष्ट्राचा जो आपला राष्ट्रीय प्राणी आहे शेकरू, तो आपल्याला याच जंगलात पाहायला मिळतो. तर बघूया आपल्याला तो भेटेल का. अजूनपर्यंत तरी प्रवासात आपल्याला पाऊस लागलेला नाही, पण पुढं कदाचित पाऊस असण्याची शक्यता आहे. आपल्याला तर रस्त्यावरून भीमाशंकरहून येणाऱ्या बऱ्याच गाड्या दिसत आहेत. आत्ता साधारणतः दुपारचे 2 वाजलेले आहेत. त्यामुळे बरेचसे लोक जे पहाटे गेलेली आहेत किंवा काल गेले ते दर्शन घेऊन परत येत आहेत. भीमाशंकर अजून बरंच लांब आहे, तर इथूनच आपल्याला दिसेल की हे पाऊस आणि धुकं दोन्ही एकत्र आहे. भीमाशंकरमध्ये यावरून तुम्ही अंदाज घेईल की भीमाशंकरमध्ये किती पाऊस असेल. इथे गेल्यानंतर आम्हाला समजलं की भीमाशंकरमध्ये भाविकांची संख्या जास्त झाल्यामुळे तुम्हाला भीमाशंकरच्या आसपास गाडी पार्क करण्यासाठी जागा मिळणार नाही. आणि असं सांगितलं गेलं की अभयारण्य चालू झाल्यानंतर थोड्या थोड्या अंतरावरून गाडी पार्क करण्यासाठी तुम्हाला एक मोकळी जागा दिलेली आहे आणि तिथूनच बसची व्यवस्था तुम्हाला मंदिरापर्यंत केली जाईल. तर बघूया आम्हाला नेमकं किती नंबरचं पार्किंग एरिया भेटतोय. खरं तर हे भीमाशंकर अभयारण्य आहे. आम्हाला इथं शेकरू बघायचा होता, पण तो आता अवेलेबलच होणार नाही, कारण इतका पाऊस आहे, धुकं आहे. शिवाय गाडी आम्हाला पुढे नेता येणार नाही. त्यामुळे आम्हाला जिथं गाडी पार्क करता येईल तिथं आम्ही पार्क करून तिथून बसने आम्ही मंदिरापर्यंत जाणार आहोत. पूर्ण जंगलाचा रस्ता, पुढचा रस्ता म्हणजे अजिबात दिसणं झाला. काय देतात हे काका. आपल्याला पुढचा रस्ता अजिबातच दिसत नाही, पण आपल्याला गाडी पार्क करण्यासाठी जागा बघावी लागेल. खूपच घरात निघताना तिथलं वातावरण आणि इथलं वातावरण यामध्ये खूप मोठे तफावत आहे. पाऊस जास्त असल्यामुळे तुम्हाला हे असे लोक कॅरी बॅग किंवा रेनकोट देताना भेटतील. जर तुम्ही छत्री किंवा रेनकोट असं काही जर आणलं नसेल तर या लोकांकडून तुम्ही रेनकोट घ्या. साधारणतः 50, तुम्ही जसे घ्याल तसे 50-150च्या आसपास त्याची रेंज आहे. आम्ही गाडी इथं पार्क केली आणि बसमध्ये फायनली आम्ही मंदिराकडे निघालो आहोत. पूर्ण जंगलामधून आम्ही बसने प्रवास करतो. आम्हाला वाटलं की आम्ही गाडीतून प्रवास करू, आम्हाला शेकरू दिसेल, असं काही झालं नाही. आम्ही बसने चालू आणि त्या मंदिराच्या जवळ बस थांबवलेली आहे. मंदिर अजून बरंच लांब आहे, पण इथून आम्हाला दर्शन रांगेत उभारायचं होतं. जिथून मंदिर खूप लांब आहे. आता दुपारचे 3 वाजले. आम्ही आता इथं दर्शन रांगेत उभारले आहोत. आता बघूया मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला किती वाजतील. महाकाल का भीमाशंकर? महाकाल लिखिए. जय महाकाल. जय महाकाल. इथलं वातावरण तुम्ही बघू शकताय.
प्रचंड धुकं आणि थोड्या थोड्या वेळाने येणारे पाऊस. आता पाऊस चालू झाला. खूपच मोठ्या प्रमाणात पाऊस येतो. हा थोड्या वेळाने येतो. आता खूप जोरात येतो पाऊस. 10-10 मिनिटांनी आम्ही फक्त 1 मीटरपेक्षाही कमी एवढंच अंतर पुढं सरकतो. 3 वाजता आम्ही दर्शन रांगेला चालू केलेलं. तर 3:30 वाजलेत. आम्ही फक्त 6 ते 7 फूट एवढंच आम्ही पुढे आलो. साधारणतः 5 वाजता आम्ही प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. 3 वाजता आम्ही दर्शन रांगेत उभारलेलो. प्रवेशद्वाराजवळ यायला आम्हाला 5 वाजले. इथून मंदिराच्या आतली दर्शन रांग आम्हाला पूर्ण करायची. तर किती वाजतील तर माहिती नाही. गर्दी खूप आहे. आता रात्रीचे 9 वाजतात. आम्हाला 9 वाजता मंदिराच्या आत प्रवेश मिळाला. पण तिथं मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही देवाचं दर्शन व्यवस्थित घेऊ शकलो. आणि दर्शनही आमचं खूप छान झालं. हर हर महादेव.